मिरची गली न्यूज। एक मिनिट इथल्या गाडी दोन मिनिट बसा मैं ताई बसा कोण आहे ते मराठा समाज संघ झाला चिपकाओ 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 तो आएगा विजुअली मिलना चाहिए चौकात उन्हाधारात कोणी गर्दी करू नये उन्हाधारात कोणी गर्दी करू दादा कैमरा ऑन चल रहा है चला 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 चल चल साइड चल पुढे हेलो हाँ इधर बाला जोड़ने के पास हाँ सब बाला जोड़ने के पास हेलो
संविधानाने दिलेला हक्क आहे आम्हाला, तो आम्हाला बजावून द्या. आपण सर्व प्रोटेस्टला आलेलं काय ताई? तुम्ही बंदी टाकता. आता टीव्हीवरती वेगवेगळ्या प्रकारे ट्विट येते, त्याच्यावर कारवाई नाही. मराठी माणसं रस्त्यावर उतरले, मराठी माणसं कारवाई होते. आज पोलीस ताई काय म्हणता तुम्ही? तुमचा काय प्रोटेस्ट करताय तुम्ही लोक? आम्ही करतो, आम्ही लढतोय, मराठीसाठी लढतोय. आम्ही दुसऱ्या कशासाठी लढत नाही. इंग्रजांच्या काळामध्ये जी लढतशाही चालली होती, तीच लढतशाही आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही आहोत आणि आम्ही पोलिसांच्या विरोधात पण नाही. शांततेने जर मोर्चा काढतोय तर यांना काय अधिकार आहे आम्हाला आतमध्ये बसवण्याचा? परवाना का नाही देते? काय कारण सांगतात? आणि हे परवाना म्हणजे परप्रांतीय धार्मिक प्रशासन आहे. यांना मराठीशी काही देणं घेणं नाहीये. यांना मीरा भाईंदर कॅप्चर करायचं आहे इतर भाषिकांना. मराठी भाषिक सोडून यांना इतर भाषिकांना दडपायचं, आम्हाला दडपायचं आहे. म्हणून ते इतर भाषिकांना साथ देत आहेत. आणि शांततेने जर मोर्चा चालला असेल मला काही नाही बोलायचं. हा बरोबर, काय बोलायचं नाही आम्हाला सांगते बरोबर. जनतेवरती लक्ष ठेवण्याचं आहे. पोलीस कर्मचारी तिकडे तिकडे हे करून देऊ नका, जाऊन दे ना. सगळे आंदोलन तिकडे जातील. एवढ्या महिला पोलीस आहेत तरी बाकी पोलीस काय करतात? तिकडे तिकडे बघा तुम्ही, कुठे थांबलेले नाही पाहिजे. हो माझी वहिनीची सोडा. अहो घरी घेऊन चाललोय.
महाराष्ट्र शासन मराठीला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जाणीवपूर्वक मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राला दाबण्याचा प्रयत्न शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी अंदर बाटले ना दादा करम भाई अहो मीरा भाईंदर आमच्या हक्काचा, मीरा भाईंदर मराठी माणसाच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. परवाना का नाही दिला? आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा. परवाना का नाही देता? काय कारण वाटतंय? परवाना का नाही देत आहे? प्रोटेस्टला परवाना का नाही देत? काय कारण वाटतंय? सरकार घाबरलेलं आहे. मराठी माणूस एकत्र आलेला आहे. म्हणून मराठी माणसं हक्कासाठी पाहिजे. काय वाटतं? कोणाच्या दबावामध्ये करत आहे? काय वाटतं? दबाव वाटतो कोणाचा? मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे, भाजपाचा दबाव आहे. यांना जे उक्रेनवरती प्रेम आहे ना, ते आज पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. मराठी माणूस रस्त्यावर उतरला, यांच्या पोटात गोळा आला, मारवाड्यांनी मोर्चा काढला, तेव्हा चाललं का? आणि हा मीरा भाईंदर मराठी माणसाच्या हक्काचा आहे, कोणाच्या बापाचा नाहीये. जो मोर्चे को विफल कर दिया है पुलिस ने, जो बर्ताव आप लोगों के साथ में बरत रही है, कैसे आप इसे देखते हैं? नहीं, ये पूरा महाराष्ट्र देख रहा है कि इनके पेट में कितना दर्द होगा. मराठी आदमी दर्द हो रहा है. सर, आज मनसे की तरफ से एक प्रोटेस्ट करना था, उसे परमिशन नहीं दिया गया. क्या कुछ पुलिस के दायरे किस क्या कार्रवाई की? यहाँ पे जो मोर्चा का आयोजन किया गया था, तो उसके बारे में हम लोगों ने परवाना नहीं देने के कारण अपराध दर्ज और कानूनी कार्रवाई की जा रही है. उसके बावजूद यहीं से मोर्चा निकालना ये सही नहीं था. उसके लिए उन्होंने यदि कोई दूसरी जगह से और सही रूट से कोई उनका आंदोलन होता था तो उसके बारे में हम लोग सोच विचार कर सकते थे. अभी तक कितने लोगों पर कार्रवाई की गई है और ये लोग नहीं मान रहे, इसके लिए पुलिस और क्या प्रोटेक्शन देगी? हम पूरी तरह से सतर्क है और जो कानूनी कार्रवाई है वो कार्रवाई कर रहे हैं. यहाँ पे कानून व्यवस्था कायम रखने के लिए जो कदम उठाना जरूरी है वो सभी सही कदम पुलिस दल उठा रहे हैं. कितनी पुलिस बल आपके साथ है और कितने लोगों को डिटेन किया गया है? और यहाँ पे कानून व्यवस्था कायम है, यहाँ पे शांति है. हम कानून व्यवस्था रखने के लिए पूरे सतर्क और सक्रिय है. लोगों से क्या निवेदन करेंगे जो कई बार अनाउंसमेंट करने के बाद भी सड़कों पर उतर रहे हैं, जबरदस्ती कर रहे हैं, उनके लिए क्या संदेश देंगे? नहीं, वो सब लोगों को वही संदेश है कि यहाँ पे कोई इकट्ठा न आए. यहाँ जमाबंदी का आदेश जारी है, तो यहाँ पे
इस आदेश का उल्लंघन करने के लिए करना गलत है और यहाँ पे कोई जमाव इकट्ठा न हो, इस प्रकार का हम सभी लोगों से ये करेंगे, अपील करेंगे। एक आखिरी सवाल, अविनाश जाधव जिनकी अगुवाई में ये मोर्चा होना था, उन्हें सुबह ही हिरासत में ले लिया गया है। अब आगे की क्या कानूनन कार्रवाई उन पर होगी, कब तक उन्हें हिरासत में रखा जाएगा? कानूनन कार्रवाई वो तो प्रिवेंटिव डिटेंशन है। क्या माहौल है और क्या संदेश सबसे पहले देना चाहें, क्योंकि टुकड़ों टुकड़ों में लोग इकट्ठा हो रहे हैं? इसमें हम लोगों ने परमिशन जो हमसे मांगी गई थी, हमने जो एक हाईकोर्ट का जजमेंट है उसके आधार पे लोगों से कहा था कि आप परमिशन लीजिए, कोई दिक्कत नहीं है, खाली रूट थोड़ा सा चेंज कर दीजिए। और इसके अलावा हमारे पास कुछ इंटेलिजेंस इनपुट्स भी थे, जिसके मद्देनजर शहर में कायदा व्यवस्था अबाधित रखने के लिए हमने ये निर्णय लिया और कुछ लोगों को हमने डिटेन किया है। मेरी शहरवासियों से यही अपील है कि शहर में कायदा व्यवस्था अबाधित रखने के लिए पुलिस को सहकार्य करे। एक यहाँ पे अफवाह इस तरह की फैलाई गई है कि कुछ दिन पहले व्यापारी लोगों का मोर्चा निकला था, तो व्यापारी लोगों के मोर्चे को परवानगी दी गई, हमको नहीं दी गई। ऐसा नहीं था, उनको भी परवानगी नहीं दी गई थी और हमने उनको भी नहीं दी थी और उन्होंने जब रास्ते पे आए थे तो उनके ऊपर एफआईआर दी गई। अविनाश जी बोलिए। अविनाश जाधव को डिटेन किया गया है, क्या प्रोसेस होगा? मोर्चा खत्म होने तक उनको हिरासत में रखा जाएगा? कुछ लोगों को हमने डिटेन किया है और कब तक है उसका निर्णय हम लोग लेंगे।
हॅलो, अरे मोर्चे ना वरती आव भैया. हा हा पब्लिक मध्ये काय बघू मी. अरे भाई Hasta
धन्यवाद. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व पक्षातली सर्व मंडळी यांना मी धन्यवाद देईन की या ठिकाणी एकजूट काय असते ते मला वाटतं 4 दिवसापूर्वी या संपूर्ण देशाने त्या ठिकाणी बघितलं होतं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जाळण्याचं काम केलं आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल हा JR रद्द करण्यात आला. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी नमवावं लागलं आणि हाच खरा मराठी एकजुटीचा विजय असेल. आणि त्या ठिकाणी आज मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी इतर भाषिकांचा मोर्चा निघतो परंतु आपला मराठी माणसांचा मोर्चा निघू शकत नाही. आणि असं असताना सुद्धा आज जर मोर्चा काढून दिला असता तर ही वेळ आली असती का सांगा मला. आज 2 दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी काही लोकांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. आज तुम्ही बघितले असेल काहींना नोटीस दिल्या होत्या तडीपारच्या. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मनमानी करत असाल तर मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी या ठिकाणी चालून देणार नाही. आणि जर नक्कीच त्याप्रमाणे आम्ही तोंड देऊ. आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हे चालू आहे. आज या ठिकाणी अत्याचार महिलांवरती अत्याचार होत आहेत, उद्योगधंदे त्या ठिकाणी पळवले जात आहेत आणि त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल आज कुठेही विकासाची कामं या ठिकाणी दिसत नाहीत. फक्त यांचे खिसे भरण्याचं काम आज मीरा भाईंदरमध्ये चालू आहे आणि जाणून बुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवचण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल पहिल्या आधी त्या ठिकाणी आज या ठिकाणी बघितलं असेल की या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी हे केलं की बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही बघितलं असेल मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर बाकी समाज असेल, ओबीसी समाज असेल या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढले. त्या ठिकाणी सुद्धा दडपण्याचं काम केलं होतं. आणि आज या ठिकाणी सर्व मराठी बांधव आणि त्यांना मराठी भाषेवरती प्रेम करणारे इतर भाषिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आज तुम्ही जर बघितलं असेल की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून धरपकड चालू असताना सुद्धा आता मग एक महाशय इथे येऊन गेले. मराठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून असाच जर मराठी माणसांवरती अन्याय करणार असेल तर मला वाटतं आम्ही खपून घेणार नाहोत. परत एकदा या ठिकाणी सर्व मराठी एकजुटीचा या ठिकाणी विजय असो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अशी गोष्ट होते की एक 7 मिनिटांमध्ये सन्माननीय अविनाश जाधव साहेब या ठिकाणी येत आहेत. मी सर्व मराठी बांधवांना मी मनापासून धन्यवाद मानतो. अशीच एकजूट ठेवा. मला मगाशी एक पत्रकाराने प्रश्न विचारला की याच्या पुढचा स्टेप काय आहे. पहिला याचा पुढचा स्टेप असा आहे की आमच्या
शेपटीवर पाय दिला तर पुरा महाराष्ट्र पेटेल आणि जे पाणी कमी पडेल सूर्या डॅमचं पाणी पण एवढंच त्यांना मी सांगितलं लक्षात घ्या. त्यामुळे मराठी माणसाच्या नादी लागू नका. मला कळकळीची विनंती आहे, आमदार असतील खासदार असतील या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये फार मोठे मोठे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे जे 6 महिन्यामध्ये सुटणार होतं ते अजून काय पाणी कोणाला आलेलं नाहीये. त्यामुळे रस्त्याची हालत खराब आहे. त्यामुळे भरपूर विषय त्याच्यामध्ये डोकं घाला. मीरा भाईंदरच्या जनतेचे आपण टॅक्स घेतो. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी माजलेले आहेत, काम करत नाही, त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही. तर मला वाटतं त्याच्यावर जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. आज मीरा भाईंदरमध्ये प्रत्येक नागरिक त्रस्त आहे, लक्षात घ्या. त्यामुळे खेडूत असतील, या ठिकाणी कामगार असतील, भरपूर मोठा. तर मला या आमदार खासदारांना कळकळीची विनंती की त्याच्यावर लक्ष द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. चांगलं काम केलं तर तुम्ही नक्कीच तुमची वावा करू. पण असे कुठे जाती जेड निर्माण करत असाल तर आम्ही तसंच्या तसं उत्तर पण देऊ. हे पण तुमच्या या तुम्ही सांगतो. मराठी एकजुटीचा जय भवानी. अरे काय काय दिलं आम्ही तुम्हाला? आमच्या जमिनी दिल्या, आमच्या जमिनीवर तुम्ही घरं बांधले आणि आजच आम्हाला त्या जमिनीमध्ये त्या घरामध्ये मराठी म्हणून आम्हाला घर दिलं जात नाही. हा कुठला न्याय आहे? जमिनी आमच्या. प्रत्येक चौकामध्ये जावा, नाव कुणाचं आहे? अरे ते नाव असता येत नाही, ते कोणा माहित सुद्धा नाही. पण एका सुद्धा भूमिपुत्राचं नाव या जमिनीच्या एका चौकाला दिले गेलं नाही. का दिले गेले नाही? आपण शांत आहोत, मराठी म्हणून शांत आहे म्हणून हे सगळं होत आहे. तुम्ही जागृत झालात, असेच जागृत राहाल तर भविष्यामध्ये मराठी माणसावर कुठलाही अन्याय होणार नाही. काल तुम्ही बघितलात टीडीआर घोटाळे, सगळ्यात जास्त घोटाळे टीडीआर. आता सोसायट्याचं रिडेव्हलपमेंटचं काम त्यांनी हातात घेत आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो. एक सोसायटीमध्ये एक डिस्प्यूट रेज केला, तहसीलदारकडे अर्ज केला, तहसीलदारने सातबाऱ्यावर नाव चढवलं. लगेच यांनी सगळा त्या सातबाऱ्यावरचा टीडीआर उचलला, स्वतःच्या बिल्डिंग मध्ये लावला, बिल्डिंग बनवली. ती ऑर्डर लगेच एसडीओला चॅलेंज केली, म्हणजे डेप्युटी कलेक्टरकडे चॅलेंज केली आणि तो सातबारा परत त्या शेतकऱ्याच्या नावावर गेला. तो टीडीआर उचलायला कुठे गेला? तो टीडीआर त्याला परत मिळाला का? आजपर्यंत तो टीडीआर परत मिळाला नाही. ते टीडीआर घोटाळे करणारे आहेत. अहो तुम्हाला माहित आहे का, आपले एक नेते त्यांनी चेन्नईला जमीन घेतली आहे. चेन्नईला जमीन घेतल्यानंतर त्या जमिनीला फेन्सिंग केली. तुम्ही काय केलं असाल कधी? महानगरच्या पालिकेच्या पैशातून फेन्सिंग केली आहे. चेन्नईला जमीन गेली आहे, चेन्नईला जर गेलं ना जमीन, तिथं रोड काढला, रोड आदिवासी जमीन आहे ती रोड काढला, त्या रोडचा टीडीआर उचलला. त्या टीडीआरच्या 40 कोटी रुपयामध्ये स्वतःचं डेव्हलपमेंट करता येते. फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करतायत. मीरा भाईंदर त्याचे काही येणार नाही. म्हणून मराठी माणसाला तुम्हाला विनंती आहे, जर आज जागलात तर उद्या जिवंत राहाल. उद्या जर नाही झोपलात तर तुमच्या मुलांना परत त्यांच्या नोकऱ्यात करावं लागतील, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जागा आणि असेच जागृत राहा. प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाला सोबत घ्या, साथ द्या. मराठी माणसावरला अन्याय हे शहर, त्या शहराचे भूमिपुत्र कधी सहन करणार नाहीत. त्या गोष्टीची मी ग्वाही देतो. आणि आमची कुठेही गरज पडली, कधीही गरज पडली सांगा, त्या ठिकाणी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू. म्हणून मराठी बांधवांना परत एक वर विनंती करतो, कृपा करून मराठी माणसावर ज्या ठिकाणी कुठे अन्याय होत असेल, मी कायद्याचा एक वकील आहे, माझी कुठेही गरज पडली सांगा, मराठी माणसावर अन्याय होईल त्या ठिकाणी 100% जातीय हजर असेल तुमच्यासाठी. तर माझ्या तमाम मराठी बांधव आपल्याला त्या मीरा भाईंदर शहराच्या मराठी माणसाला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला एकत्र राहावं लागेल, एकजुटीने राहावं लागेल, एकत्र होऊन काय करावं. कुठल्याही मराठी माणसाला आजपर्यंत कुठल्याही उत्तर भारतीय किंवा इतर प्रदेशातल्या माणसाला अन्याय केलेला नाही. त्यांनीच आमच्या पोरी पळवून दिल्या, त्यांनीच आमच्या जमिनी हडप केल्या. एवढं सगळं करून सुद्धा आम्ही तुम्हाला पोटात घेऊन राहतोय, तुमच्या सोबत राहतोय. तर एवढं बोलून माझ्या वर्षात थांबतो. या ठिकाणी सर्वजण एकत्र राहाल, असेच एकजूट राहाल अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी. यानंतर शिवसेनेचे नेता विनोद गोसाळकर साहेब आपला मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय माजी खासदार बोला ना, काय झालं मीरा रोडला विचारे साहेब,
व्यासपीठावरती सर्व मराठी एकीकरण समितीचे नेते मंडळी आणि माझ्या समोर असलेला प्रचंड समूहामध्ये मी पाहतोय की सर्व धर्मीय या मराठीला पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व या मीराबाईंदरतील सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, अविनाश जाधव यांचं थोड्या वेळा इथं आगमन होणार आहे. परंतु आज मी सर्व मराठी माणसांना धन्यवाद देतो. रात्रीपासून पोलिसांची गरज काही त्यांनी विषय होता मराठीचा सन्मान करणारा निघणारा मोर्चा किंवा विजयी असेल. ज्याला जी.आर. विचारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या शासनाला तो जी.आर. मागे घ्यावा लागला, त्यांना शरणागती पत्करावी लागली आणि त्याच्यामध्ये संलग्न मराठी माणसांचा एक झालेला होता. सकाळी या शहरातील आमदार नरेंद्र मेहता यांचं वक्तव्य केली होती. मराठी एकजुटीचा आणि सांगितलं होतं बेपारी आज बेपार करा, आमचे बाप बनायचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच बसेल. मला असं वाटतं जो संदेश आपल्याला द्यायचा होता, इथे येऊन दादागिरी नाही करायची 2000 महिल्यावरनं येऊन. हा महाराष्ट्र आहे, इथे काय होणार आणि काय नाही होणार आमचा इथे धंदा गपचूप धंदा इथल्या राजकारणात करू नका. नरेश नरेश पाहिजे आम्हाला. चट्टीत राहायचं. आणि आम्हाला मराठी असल्याचा नुसतं गर्व नाही, आम्हाला आणि आज आम्ही आमच्या एकजुटीने मराठी माणसांनी त्याचा माज दाखवलाय. इथे येऊन माज करायचा, त्यामुळे बाकी सगळ्यांनी चड्डीत राहायचं. हा संदेश आपण सगळ्यांनी मिळून एकत्र दिलेला आहे. थोड्या वेळात तिथे अविनाशचं आगमन होतंय. काय चूक केलेली आमच्या अविनाशने? मोर्चा काढणार, त्यांना मोर्चा काढायला दिला. सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक होते आणि मग जर हे सगळं होतं त्यांना मोर्चा काढायला दिला. बरं, त्यांना काय म्हणाले मुख्यमंत्री की आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तर आम्ही कुठे बोललेलो आमच्यावर करू नका, आमच्यावर पण करा. अस्वलाला एक केस अंगावर आला का, अंगावर केला का? त्यामुळे मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही. जर मराठी माणूस चिडला तर काय होतं, त्याचं कसं रौद्र रूप होतं हे सरकारने आज मीराबाईंदरमध्ये बघितलंय. आणि म्हणून मनापासून इथे जमलेल्या तमाम मराठी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. अशी जर एक जोडली, जर सगळ्यांनी ठेवली तर कुठलाही नरेश
आपल्या शक्तीच्या बाहेर येणार नाही. ही अशी एकजूट ठेवणार आहात तुम्ही सगळेजण. आणि मला खास करून आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं. आज मोर्चात तेही सहभागी झाले. काही लोक विचारत होते मुस्लिम लोक मराठी बोलत नाहीत पण तिकडे काय नाही जात तुम्ही. आज मुस्लिम मोर्चामध्ये येऊन सांगितलं आपल्या पाठीचा हेही त्यांना उत्तर मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो. ख्रिश्चन समाज सगळ्या समाजातले लोक आलेले कारण त्यांनी काय सांगितलं आम्ही सगळेजण फक्त आणि फक्त मराठी आहोत. आणि आम्हाला काय सांगतात नाही तुम्ही हिंदू नाहीत हिंदूंना मारताय. हो आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही. आम्ही हिंदू पण आहोत आणि मराठी पण आहोत. 1947 या भारताला स्वातंत्र्य मिळालं की नाही. तेव्हापासून आपण सगळेजण भारतीय आहोत पण मराठी भाषा ही 6व्या शतकापासून आहे. म्हणजे आपण मराठी कधी बसतो आहोत 6व्या शतकापासून आहोत. आज जेव्हा परकीय आक्रमण होतो भारतीय म्हणून आपण जातो अंगावर पण जेव्हा मराठी म्हणून आमच्या अंगावर येऊ तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही त्यांनी लक्षात ठेवावं. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. आता अविनाश जाधव थोडे आपल्या बरोबर संवाद साधतील. मीरा भाईंदरचा थोडं मागे सरकार थोडं मागे सरकार मागे. अविनाश जाधवांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या. मी त्यांना आमंत्रित करतो इथे सगळ्यांना संबोधायचं. आदरणीय राष्ट्रपतींना वंदन करून तुमच्याशी बोलतो. खरं तर मगाचपासून मला ज्या वेळेला पोलीस स्टेशनमधनं सोडलं तेव्हापासून माझा जीव असा कासावीस झाला होता. मी कधी जातो आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतोय. मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपण जी काही सुरुवात केली होती मराठी एकीकरण समिती मनसे आपण सगळ्यांनी सर्वच पक्ष उभाटा या सगळ्यांनी मिळून आपण जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलं. पोलिसांनी कितीही दडपशाही केली. आज सकाळपासून जवळजवळ 1,500 आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात. आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता तर मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान 50,000 लोकांचा झाला असता. अशीच एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया. आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं. मी नेहमी मागच्या 5-6 दिवसापासून ही घटना ज्यावेळेला घडली
तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालायची, आज एकाने मोर्चा काढला, उद्या दुसरे मोर्चा काढले असते. आणि इथला जो एक आमदार आहे भिकारडा, तो नेहमी सांगतो की मीरा भाईंदर मध्ये मराठी माणूस 12-15% आहे. जेवढे आज तेवढा तुला पुरून उरणार एवढं नक्की आहे. एक चेतावणी देतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं. मराठी माणूस कोणाला ऐकणार? आपली एकजूट, आपली एकजूट, आपली एकजूट. मराठी माणूस आगे बढो. मराठीचा, मुंबईचा. महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. आपण सगळे आजचं जे आंदोलन आहे ते आता आज आपण इथे थांबवूया. आपल्याला जे आवश्यक होतं, आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात. हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रात दिला. जिथे कुठे असा दबाव टाकण्यात येईल तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल हे त्यांना सगळ्यांना कळलं. आता आज हे मीरा रोड आहे. आता हे जर ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं. तुम्हाला मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल त्यांनी लक्षात ठेवा. आम्ही आता एकत्र होणार. जेवढं वेगळं व्हायचं तेवढं झालं. आता याच्या पुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत. आपण सगळे एकत्र राहू. सर्व राजकीय पक्ष, सर्व संस्था आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून धन्यवाद देतो. आपण मराठी एकीकरण समितीचा आज या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र आले त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. काय करताय? अरे येतात तुमच्याकडे मीडिया. थांबा ना जरा. थांबा. इथे थांबा. इथे थांबा. इथे थांबा. इथे थांबा.
3 वाजता तुला उचललं होतं, पोलिसांनी काय सांगून दिलं होतं? मी तुम्हाला सांगू का, मला रात्री जेव्हा उचललं होतं ना, तेव्हा जेवढं अस्वस्थ नव्हतो तेवढं मी इथे येताना अस्वस्थ होतो. कारण जे काही माझ्या मीरा भाईंदरमध्ये करून दाखवलं होतं, माझ्याकडे शब्दच नाहीत. म्हणजे मी ज्या पोलीस स्टेशनला होतो त्या पोलीस स्टेशनचा प्रत्येक हवालदार हे टीव्हीवर फक्त हेच पाहत होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आंदोलन झाल्याच्या नंतरचा आनंद मी पाहत होतो. तो एका सर्वसामान्य मराठी माणसाचा आनंद होता आणि हा आनंद महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने टीव्हीवर आज घेतला असेल. मी एका चॅनलला पाहत होतो, एक टीव्ही चॅनल आहे त्याच्यावर मी मोबाईलवर लाईव्ह पाहत होतो. त्यावेळेला 3.5 लाख लोक लाईव्ह पाहत होती. याचा अर्थ विचार करा, महाराष्ट्रात प्रत्येक चॅनलवर किती लोकांनी ते लाईव्ह पाहिलं असेल. प्रत्येक घराघरात आजचं मराठीचं आंदोलन केलेलं आहे आणि याच्या पुढे महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसाच्या बाबतीत असं काही घडलं तर असेच मोर्चे निघतील, याचं सरकारने दखल घ्यावी. आधीचा मोर्चा निघाला, त्या मोर्चाला अशा पद्धतीने कुठेही कोणाला ताब्यात घेतलं नाही. या मोर्चामध्ये मात्र दिसेल त्याला ताब्यात घेतलं. या मोर्चाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन आणि गृह खात्याचा दबाव होता. सकाळी ज्यावेळेला पोलीस माझ्या घरी आले त्यावेळेला जे कोणी संबंधित अधिकारी माझ्या घरी आलेले, मी त्यांना विचारलं की साहेब, मी मोर्चा मराठीसाठी काढतोय आणि मराठीसाठी ज्यावेळेला मी मोर्चा काढतोय त्यावेळेला अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रात, सो याचा त्रास तुम्हाला होणार नाही आहे का? तर ते म्हणाले, अविनाश मला हे सगळं माहिती आहे पण माझ्यावर खूप दबाव आहे तुला इथनं घेऊन जाण्याच्या बाबतीत. सो मी रात्री 3 वाजता माझ्या घरी माझा मुलगा आणि माझी बायको होती. मी कुठल्याही वादात पडलो नाही कारण खूप पोलीस होते माझ्या घराखाली, वरती खूप पोलीस होते. मी माझे 2-3 सहकारी बोलवले आणि सकाळी खाली उतरलो. परंतु जी काही त्याच्यानंतर वसई विरार आणि या पट्ट्यातनं आमचे 1,500च्या वरती महाराष्ट्र सैनिक या लोकांनी अटक केले होते. त्याच्यानंतर लोक रस्त्यावर उतरली, पोलीस येत होते, महिलांना गाडीत भरत होते, आमच्या लोकांना गाडीत उचलून घेऊन जात होते. मला कळत नव्हतं की आमच्या लोकांना उचलून का नेत आहेत. आम्ही काय आतंकवादी आहोत का? आम्ही काय दहशतवादी आहोत का? प्रतिक्रिया घेतल्या, जे कुठल्याही पक्षी संबंध होते, मराठी लोक होती इथली, त्यांनी देखील इथे जमा झाले म्हणून त्यांना मी तेच सांगतोय की तुम्ही नक्की, मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान आणि गुजरातमध्ये आहे? आणि जर मीरा भाईंदर महाराष्ट्रात असेल तर मराठी माणसाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावरती बाटली देखील फेकली गेली. मी पुन्हा सांगतो, प्रताप सरनाईकांच्या बाबतीत तिथे जे झालं ते योग्य नाहीये. कारण तो ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला मराठी माणूस म्हणून आला होता. मागच्या 2 दिवसापासून मला त्याचे स्टेटमेंट आवडत नव्हते. सकाळपासून मराठी माणसाने सो जर एखादा माणूस मराठी माणूस म्हणून जर एखादा मोर्चात येत होती, कारण मी त्यांची टीव्हीवर एक बाईट ऐकली, त्यात ते म्हणाले की मी आमदार आणि मंत्रीची चादर बाजूला काढून मराठी म्हणून इथे आलेलो आहे. सो मला असं वाटतं की जर एखादा मराठी माणूस आपल्या सोबत येत असेल तर त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे. कुठेतरी त्यांचा मतदारसंघ आहे, ज्या पद्धतीने वातावरण बदललं त्याबद्दल त्यांनी बदललं नाही. हे बघा, माझं असं मत आहे, आम्ही प्रत्येक मराठी माणसाला मराठी माणूस म्हणून तो आता एकत्र राहणं गरजेचं आहे. आम्हाला वाद करायचे नाहीत, एकत्र सगळे थांबे माझे मित्र ते इथे आहेत. सो माझं मत आहे की सगळे मराठी लोक एकत्र होते. अनेक आमदार म्हणतात, नरेंद्र मेहता म्हणतात की या मोर्चाच्या बाबतीमध्ये त्यांचा हेतू चुकीचा आहे. तुम्हाला सांगतो, त्याच माणसामुळे हा मोर्चा निघाला. त्याने तो 30-40 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल केला, सगळ्या प्रेसला दिला आणि आता तो आम्हाला सांगतो. मग परवा तो मोर्चा निघाला त्यावेळेला मराठी माणसासमोर का नाही आला तू? या सगळ्याची जबाबदारी ह्या त्या माणसाची आहे, त्या नालायक माणसाची आहे. या सगळं मीरा भाईंदर मधला जो मराठी टक्का आहे ना, तो त्याला त्याची जागा दाखवेल एवढी मला खात्री आहे मराठी माणसाला. कोणी? नरेंद्र मेहताने. आता कसं आहे, यांचे तुम्ही भाषणं ऐकले का या व्यापाऱ्यांची? त्यातल्या एका महिलेचं भाषण असं होतं, ती महिला अशी म्हणाली होती, हम लोग 4 दिन दुकान बंद रखेंगे तब इन मराठी लोगों को पता चलेगा भूखे मरेंगे. आम्ही भूखे मरणार? हे जे तुझ्या दुकानाचे सामान येतं ना, गहू तांदूळ, ते आमचे परभणी बीड इकडची लोक पिकवतात आणि तेव्हा ते सामान तुझ्याकडे येतात. तू फक्त एजंटशिप खातेमधली. हा, तर माझं मत आहे, तुम्ही आम्हाला कमजोर समजू नका. या महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा आहे. या महाराष्ट्रातला शहरी भाग सोडल्यास ग्रामीण भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी आमच्यासाठी धान्य पिकवत असतो. तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही उपाशी मरणार. आम्ही जर ठरवलं तर तुम्ही उपाशी मराल. आम्हाला नका सांगू आम्ही उपाशी मरू. खरं तर मी त्या सर्व पोलिसांचे मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळे ही सगळी ताकद एकत्र झाली
असेच आमच्या विरोधात जात जा, सरकारचं ऐकत जा आणि मराठी माणसाला एकत्र होतं. माझं मत आहे की मुख्यमंत्र्यांची मी स्टेटमेंट ऐकली. मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय की काही चुकीचं घडलंय, पोलीस खात्याने दबावपोटी केलं, तर त्यांनी जे कोणी अधिकारी जबाबदार आहेत त्यांना सस्पेंड करावं. आमची मागणी नाही, पण पोलीस त्यांना वाटत असेल की काहीतरी पोलिसांनी चुकीचं केलंय, कारण केलंय महाराष्ट्राला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राने ते पाहिलंय. मोर्चाची गळचेपी केली जात होती सुरुवातीला, पोलीस पकडत होते आणि त्याच्यामुळे अहो हा मराठी माणूस आहे, कसं काही गळचेपी होईल. मला खात्री होती, म्हणजे सकाळी 10 वाजता इथे कोण नव्हतं, फक्त पोलीस होती, पण मी सतत माझ्या बरोबर होतो, त्यांना सांगायचो की आमची लोक येणार, हा मराठी माणूस घाबरून घरात बसणार नाही. आणि काही वेळाने ते झालं, रस्त्याच्या रस्ते तुडुंब भरले. 12-15% मराठी माणूस जे मेरठमध्ये आहे आणि त्याची ताकद आमच्या समोर नाही, असं देखील मी तुम्हाला तेच सांगतोय की जे काय 12, 15, 18% जे काय आम्ही आहोत ना, ते तुला पुरून मोरल्याशिवाय राहणार नाही. तुझं राजकारण संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मीरा भाईंदरमध्ये. याच्या पुढे आम्ही आता जे काही मला ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता त्या सगळ्या संघटना, सगळे पक्ष आम्ही भेटून पुढची जी काही भूमिका आहे ती आम्ही ठरवू आणि तुम्हाला कळू. आता राहू दे, चला. See, the way police were trying to suppress the agitation, what we have called for, all Marathi people gathered together against the suppression. This is Maharashtra, and you are not allowing Marathi Manus to have his protest, and you are allowing all Gujarati and some other people to have their protest, and you are not allowing Marathi Manus to establish his protest. This is not the way. And Marathi Manus, without any political agenda. If you see over here, there is no political flag. He gathered as Marathi Manus and showed his power. The way Nishikant Dubey has given the statement that तुमको पटक पटक के मारेंगे, the way he said, how do you get the statement out? See, this is all done by BJP because they want to get some gain in Bihar election. They are trying to create unrest in Maharashtra. But I'll tell you one thing, and to them also, BJP from Bihar will not decide what will happen in Maharashtra. It is the Marathi Manus who will decide what will happen in Maharashtra. No other can decide this. They should understand it very clear. It is Maharashtra and we will decide what we want. Not anybody Dubey or Chubey or Paube. Yeah, now it is called off because we have shown our power and that the protest which we wanted to do, we have shown it.